तर नमस्कार मंडळी, मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होतोय मला माहिती आहे आणि दाबोळ्यालाच चाललंय। गाडी चालू झाली, जाऊ आतमध्ये। आम्ही जातो दादू काय घेतलं तू? पॉपकॉर्न तू माझ्यासाठी घेतलं? तोडू का? राहू दे आतमध्ये, ते पण राहू दे, हे 3 आतमध्ये राहू दे। बाय। काय माहिती तुम्ही कोण? आम्ही कोण आहेत? कुठे चालली? गावी? कुठे गावी जाते? माहेरी जाते, गावाकडे जाते। माहेरी जाते पुढे बाबू। अरे चप्पल घाल। घाल चप्पल। ही बघा, ही आमची गाडी बाळू मामावाली। ते नंतर नाही पाहिजे मला। चल, मला नाही पाहिजे। बाई नान बघ किती आहेत मम्मी। मावशी ह्याच्यातला घे का तू? 2 पनीरचे तुकडे दे। येतेस मग मार्लेश्वरला आमच्यासोबत? यायचं नाही मला। कधी यायचंय? उद्या बसणार लगेच गाडीत भाऊबीज करून? तुझ्यासाठी सीट आहेच नाही, कुठे बसणार तू? हा, तू कुठे बसणार आहेस? मग तू थांबतेस का? मी तर तुझं हे पण उतरायला लागेल ना। अभी मी जाऊ घरी? त्याला घेऊन जा, त्याला घेऊन जा। तिथे ते खाली ठेव। पाऊस येतोय, पाऊस येतोय। आणि चल माझ्या बरोबर, ती पिशवी तर म्हणजे आता पोचलोय दाभोळ्यात, पण बघा तुम्ही पाठीमागे बघताय एकही चालू नाही आहे दुकान किंवा काही, आणि रिक्षा पण दिसत नाही आहेत। नशिबाने एक रिक्षा दिसली आणि मग त्याच्यात सामान पाठवलंय पुढे अर्ध, कारण बरंचसं सामान आणलं होतं, फटाके मिठाया हे ते, आणि त्यामुळे सामान भरपूर झालं आणि रिक्षात जागा कमी पडली। तर मम्मीला पुढे पाठवलंय सामान वगैरे घेऊन, आणि मावशी आणि मी थांबलोय आणि पाऊस पण येतोय। कसलं भारी सजवलंय। कोणाचं आहे काय माहिती कोणाचं? हे कसलं भारी सामनी। तुम्ही दोघे आहे ते हातात, मी एकटीच राहिलो। हो, तू एकटे असते तर काय केलं असतं? आम्ही दोघे गेलो असतो। मग ते नाही, तुम्ही जर नसतात ना। हा, मला कुठं माहिती, मी अचानक तिला सांगते फोन करून, सुषमा मी गावाला येतेच काय नाही, गावाला चालली। आणि नशीब याच टायमाला, नाही तर मग मागे पुढे पण दिवस नाही। मावशी पण बऱ्याच वर्षांनी आली ना। मावशी कधी आलीस आठवतं का? मी कार्याला वगैरे आले ग, पण भाऊबीजला नाही आलेली। नाही, भाऊबीज भावानं केली नाही ना इकडे, म्हणून मी आले। सोडून येतो इकडे सरको, आपण दोघी बसू। चला, हे बघ ही माझी मामी सक्की। मामा हाय करा मामा। हा सक्का मामा माझा।
चालू आहे. हे बघ हा ससा. चल फायनली घरात पोचलो. तेच तू कशी आहेस? ही माझी आजी पांढरी. ऐक कोण झोपलंय? तू कोण येऊन झोपला रे इथं? कोण आहे हा? हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे कोण आहेत? बाय मावशीने दिलंय. कोणाला? हिला. हे उर्वीच फुलपाखरू. हे उर्वी मावशीला म्हणले उर्वीसाठी 2 फ्रॉक शिवलेस ना, माझ्यासाठी एक ब्लाऊज शिवून दे मला. म्हणली हा. एंट्री. दो भाई आ गए मेरे. सकाळी 5 वाजता. मग कसले तयारीत? हा तयारीत असून पण एवढा उशीर लागले. मग तयारीत नसतो तर किती उशीर लागला असता. टाइमपास केले रत्नागिरी. चोऱ्या कुठे राहिली? तर मंडळी मस्तपैकी सकाळी पोचलो आम्ही आणि तयार वगैरे झाले. आता चाललो आहे आम्ही मार्लेश्वरला जाऊन दर्शन घेणार आहे. त्याला लय घाई लागली आहे कारण हा सगळ्यात तयार झाला ना की घाई करतो आणि मग मी तयार होते ना तोपर्यंत ह्याचं चालूच असतं की मम्मी चल मम्मी चल. आणि सकाळी पोचले 5 वाजता आणि बघताय तुम्ही कोणत्याही गाड्या नव्हत्या. रिक्षावाला एक नशिबाने आला आणि मग त्याच्यामध्येच आम्ही त्याला डबल फेरी करून सोडायला सांगितलं कारण सामान बरंच होतं आमच्याकडे. त्यामुळे डबल फेरी झाली रिक्षाची. मी आणि मावशी थांबलो होतो ती येईपर्यंत दुसरी रिक्षा. तर मम्मी सगळ्यात पहिला आली रिक्षाने आणि मग मी आले नंतर 2nd फेरीला. तर असं करून सगळं प्रवास झालेला आहे. आणि आता वाजलेत 11 आणि आम्ही चाललो आता. गाडी येईल घरातच गाडी करणार आहे ओमनी वगैरे. तर त्याच्याने जाऊ आणि मग मार्लेश्वरला पोचून तुम्हाला दर्शन देऊ मार्लेश्वरचं पण. आणि मी पहिल्यांदा चालली आहे त्यामुळे थोडे एक्सायटेड आहे की म्हणलं कसं असेल. म्हणतात ते जरा चढण वगैरे असणार आहे. बघूया कसं काय आहे ते. म्हणूनच मी थोडं सिंपल असं कुर्ता आणि असं घातलेलं आहे की आपल्याला जाता येईल. आणि साडीवरती म्हणलं नाही जमणार मला असं. हां तर आपण चाललो ना गाडीनेच जायचंय ना आपल्याला. एक काम करतो आईला सांग तुझी बॉटल घ्यायला आणि पाण्याची बॉटल घ्यायला सांग जा आईला. तर चला मंडळी हा व्हिडिओ आता इकडलाच संपवूया. इकडेच संपवते आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.